आप लोग ने मुझे तंग कर दिया है। मैं जहाँ जाती हूँ एवरीबडी आस्क मी मैम आपका यखनी पुलाव कैसा है, आपका यखनी पुलाव बनाना है, क्योंकि मेरा यखनी पुलाव लोखंडवाला में वर्ल्ड फेमस है। चला तर मग आपण पण बनवूयात द फराह खान रेसिपी यखनी चिकन पुलाव, जी कमी साहित्यात अगदी चविष्ट व लज्जेदार तयार होते, जी बनवताच तोंडाला चव येणारी अगदी कमी साहित्यात तयार होते। यखनी पुलाव न टाइम लावताच रेसिपी बघूयात। नमस्कार, मी प्रज्ञाज मेजवानीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। अशाच छान छान रेसिपीसाठी प्रज्ञाज मेजवानीला जाऊन लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग आपण रेसिपी बघूया। सर्वात प्रथम आपण साहित्य बघूया। मी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे। अर्धा किलो चिकनला 200 ग्रॅम दही घेतलेला आहे। त्याच्याच नंतर मी 2 चम्मच धने घेतलेले आहे, 1 चम्मच जिरं घेतलेला आहे, 4 हिरवी वेलची, 5 ते 6 लवंग घेतलेले आहे, ते 8 काळी मिरी घेतलेली आहे, 2 अखंड काळी वेलची घेतलेली आहे, 1 दगडी फूल आणि 2 अखंड दालचिनी घेतलेले आहे। तसंच त्याच्याबरोबर तेजपत्ता घेतलेला आहे 4 ते 5, बेडगी लाल मिरची घेतलेली आहे 4 ते 5। भांड घ्यायचं, त्याच्यामध्ये हा सर्व खडा मसाला एकत्र घालून घेऊया। एक अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे। मसाला तयार केल्यानंतर मी एका प्लेट मध्ये काढून घेते। त्याच्याच बरोबर आपल्याला लागणारे साहित्य आहे चिकन 4 ते 5 पाण्याने धुवून घ्यायचं आहे, 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहे। ही रेसिपी कुकर मध्ये तयार होते, तो कुकर आपण तापवण्यासाठी ठेवूया। त्याच्यामध्ये एक अखंड तुपाचं पॅकेट टाकायचं आहे आणि तुम्हाला लागत असेल तर 3-4 चम्मच तेल घालायचं आहे। तेल चांगलं तापल्याच्या नंतर 1 चम्मच आपण जिरं टाकणार आहोत। जिरं चांगलं तडतडल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये आपण जो चिरलेला कांदा आणि टमाटर आहे ते घालून घेऊया आणि एक गोल्डन कलर येऊपर्यंत चांगला फ्राय करून घेऊया। थोडंसं मीठ घालायचं आहे। कांदा असा लालसर होत आला की त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आहे। मी 2 पाकेट घातलेले आहे। जर तुमच्याकडे घरात पेस्ट तयार केलेली असेल तर एक 4 ते 5 चम्मच आलं लसणाची पेस्ट घाला। जेवढं जास्त तुम्ही आलं लसणाची पेस्ट घालणार तेवढा त्याला चव जास्त येणार। आलं लसणाची पेस्ट परतल्याच्या नंतर जे आपण चिकन स्वच्छ पाण्याने धुतलं होतं ते चिकन आपण घालून घेऊ आणि एक 5 मिनिटं चांगलं परतल्याच्या नंतर ना स्टार्टिंगला आपल्याला 2 चम्मच जो मसाला तयार केला होता तो आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। पुन्हा एक 5 मिनिटं हाय फ्लेम वरती त्याला आपण परतून घेणार आहोत आणि कुकरचं झाकण लावून साधारण 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 2 शिट्टी झाल्याच्या नंतर कुकर चांगला थंड झाल्याच्या नंतर झाकण उघडायचं आहे। सुगंध इतका छान येत होता ना, असं वाटत होतं ही ग्रेव्ही व्हाईट राईस बरोबर खाऊन टाकावी, पण आपल्याला इथे पुलाव बनवायचा आहे त्याच्यामुळे थोडंसं सबर केलेलं आहे। 2 बटाटे अखंड कापले होते ते मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। त्याच्यानंतर ना तांदूळ धुवून स्वच्छ त्याच्यामध्ये घालायचे। मी अर्धा किलोला 3 ते 4 वाटी तांदूळ घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला आवश्यकतेनुसार तांदूळ घेऊ शकता। तांदूळ आपल्याला घातल्याच्या नंतर एक 5 मिनिटं चांगला हलवून घेऊ, वरती खालती एकजीव सगळं करून घेऊ आणि पुन्हा जो मसाला आपण वाटला होता तो मसाला मी इथे सगळा वापरणार आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। घातल्याच्या नंतर ना जे आपण दही केलं होतं ते दही पूर्ण घालायचं आहे। लक्षात ठेवायचं ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाहीये, पूर्णपणे आपल्याला दहीच लागणार आहे। 5 मिनिटं चांगलं वरती खालती एकजीव केल्याच्या नंतर ना पुन्हा आपल्याला शिट्टी काढून घ्यायची आहे। पुन्हा इथं झाकण लावायचं आहे आणि कंटिन्यू आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 4 शिट्टी झाल्याच्या नंतर कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर झाकण ओपन करायचं आहे। गरम झाकण ओपन करायचं नाही। झाकण ओपन केल्याच्या नंतर किती छानसा यखनी पुलाव दिसत आहे, तुम्ही बघू शकता। द फराह खान यखनी पुलाव रेसिपी तयार झालेले आहे। अप्रतिम टेस्ट होती, तुम्हीही नक्की करून बघा। इतकी छान साधी सिंपल कमी साहित्य तयार होणारी यखनी पुलाव रेसिपी आपली रेडी आहे। सर्व करून सुद्धा झालेला आहे। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत प्रज्ञाज मेजवानी या चॅनल वरती। थँक्यू सो मच।